तर 3 वाजलेले आहेत आणि कारभाऱ्यांचं आहे ना टाकीला पाणी भरायचं काम चालू आहे, कारण की रात्रीची लाईट आहे म्हणून. आता आहे ना रातभर जागायचं. सलग 2 दिवस झालेत. फुलं घेऊन जाण्याकरता आहे ना 4:30 वाजता उठावं लागतं. दिवसभर रानात कामं करावंच लागतात, ती काही चुकत नाहीत कोणाला. पण रात्रीची लाईट असल्यामुळे ना असं रात्रीचं भरणं करावं लागतं, कारण की आमची माळ रान आहेत. त्याच्यामुळे ना 2 ते 3 दिवसालाच भरणं करावं लागतं. 8-8 दिवस आणि 15-15 दिवस आहेत ना काही असं भरणं केलं तर काही राहत नाही. आणि रात्रीच्या लाईटीमुळे ना असं रात्र जागावं लागतं. आणि एक सोडून 3-3, 4-4 जणांना जागावं लागतं. आमच्या इकडे राळात आहे ना आरोड आहे की बिबटी आहे. आणि इकडे ना माळ रान आहे, शेजारीच फारिष्ट पण आहे. त्याच्यामुळे आहे ना भीती वाटती. मग एका बरोबर 2 जण जागे राहावं लागतात. कसं आहे गाऱ्याचं भरणं? चांगलं आहे ना. काय चांगलं आहे का? अशीच लाईट पाहिजे का रात्रीच? रात्रीचं नाही पाहिजे, मग दिवसाच पाहिजे. पण आता चला प्रसंग आल्यावर भरावं लागत आहे. प्रसंग आल्यावर पण आता हीच लाईट जर दिवसभराची असती, रात्रीची नसती तर मग सकाळ भरून झाला असं उलट छान मध्ये. हा ना. काय अन्य कारणामुळे बंद झाली का? तसं तर रोज 5 वाजता उठावंच लागतं मुलाला आणि मला, कारण की त्याचा डबा राहतो. आणि कारभाऱ्यांना पण आहेत ना 2-3 दिवसा मिळून फुलं राहतात. मग 4:30 वाजता त्यांना पण उठावं लागतं. आणि आज भरणं होतं, मग तर आज 3 वाजताच उठावं लागलं. इथून पुढे ना भरण्यामुळे ना असंच उठावं लागणार आहे आणि सगळं घर जागं राहतं. बॅटरी चमकव बरं इकडे माझ्याकडे. काय पप्पा कुठे आहेत? पप्पा चमकव. बघा, दोघांनी 2 बॅटरी की घेतल्या का? दिसत आहे का? आता थोडं थोडं उजाडायला लागलंय ना. आज दिवसाची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहितीच आहे. रात्रभर उजाडवली भरणं करण्याकरता आणि दिवस गेलाय. आता जवळजवळ संध्याकाळ होत आलेली, 5-5:30 वाजलेले आहेत. आणि आता मी सीताफळाच्या बागात आहे ना कावळे हाणण्याकरता आलेली आहे, कारण की ना बाजूला फारिष्ट आहे, सगळे असे झाडं आहेत. आणि कावळे आहेत ना सीताफळ टोकरीत आहेत, म्हणजे फोडीत आहेत. त्याच्यामुळे ना मुलं ना आम्ही आलेलो आहे, जेणेकरून म्हणजे कावळे हाणले ना तर नुकसान तरी नाही होणार. मग त्याच्याकरता आहे ना थोडा अंधार पडूसर वावरातच थांबायचंय. जी सीताफळाचा व्हिडिओ होता काल आलेला आहे, अपलोड झालेला, तेच सीताफळाचे अजून बाजार काही कळाले नाहीयेत. पण आशा आहे की खर्च तरी वसूल हवा. पण जे मार्केटमध्ये गेले त्यानुसार असं वाटतंय खत जे टाकले ते पण सुद्धा वसूल होतेत का नाही काय माहिती. आता माग आहे ना बारीक बारीक माल दिसतोय. आता काहींचं म्हणणं लगेच काढा, काहींचं म्हणणं महिनाभर ठेवा. तो पुढचा विषय आहे. आता शेतीकडे कसं वळालो ते थोडक्यात तुम्हाला सांगते. आम्ही काही कोरोनामध्ये गावाला नाही आलेलो. जवळजवळ 2010 मध्ये गावी आलो होतो. सासऱ्यांची वड होती गावी शेती करायची, कारण की ना मुंबईला आहे ना काही कंपनीत कामाला नव्हते, ते माथडीमध्ये कामाला होते. आणि वडील ते मुंबईलाच माथडीत होते. आम्ही सगळे लहानचे मोठे मुंबईलाच झालेलो होतो. शिक्षण मुंबईला झालो. गावाला येऊशी नव्हतं वाटत. कोणाला वाटत सुखाचा जीव दुःखात घालावा लग्न झाल्याच्या नंतरून. आणि लग्न पण झालं तर वडिलांनी ना मुंबईमध्येच नोकरीवाला मुलगा बघितला, ते पण माथडीतच होते, म्हणजे आमचे कारभारी. आम्ही जेवढे सगळे गाववाले होतो ते एकाच ठिकाणी सगळे कामाला होते. आणि मग सुखाचा जीव दुःखात घालायला कोणाला वाटन बरं, कारण की आता मुंबईमध्ये राहिलेलो, लहानचे मोठे तिथं झालो. गावाला यायचं नकोशीच वाटत होतं, पण शेती होती आणि सगळ्यांचं म्हणणं झालं तर गावालाच जाऊ. गावाला आलो, हळूहळू शेतीकडे वळालो. पहिल्यांदा जिरायती शेती होती ही सगळी, पण मग आम्ही ना डेव्हलप करू ना बागायती शेती केली, पाणी आणलं. गावाला आहे ना सगळ्यांचेच पिकं बघितले. कोणी धान पेर करायचं, कोणी कांदे करायचं. मग दोन्ही पिकाकडे वळालो. जवळजवळ 2-3 वर्षे ना धान पेर केली, नंतरून पानकाळे कांदे लावले, जेणेकरून मग इन्कम सोर्स वाढन. पण नवीन असल्यामुळं काही जजमेंट नाही बसलं. नंतरून कळालं की काहींचं म्हणणं की तुमची माळ रान आहे तर तुम्ही सीताफळं लावून द्या, सीताफळाला काय एवढं पाणी नाही लागत. मग 1-2 वर्षे गेले. हा बाग लावायला नियोजन केलं, रोपं बिपं आणले आणि नेमकी त्याच वर्षी ना पडला. जवळजवळ रोपं 3-4 महिने आहेत ना
तांब्यानी पाणी घालून जगवले, सगळ्यांचं हसू झालं. दुष्काळ पडला आणि सीताफळ लावायला आणले तुम्ही. पण आता असं काय माहिती, वर्ष 6 महिन्यापूर्वी आधीच नियोजन केलं होतं सीताफळ लावायचे, रोप पण आले. तर ते कसे तरी येडेवाकडे आहेत ना, थोडा रिमझिम पाऊस झाला त्याच्यावर लावले. वर्षभर तांब्यानी कशीनी पाणी घातलं, वर्षभर जगवले, इकून तिकून थिबप केली. 3 वर्षांनी सीताफळं येतात, म्हणजे फळं धरले जातात. पण रान असं असल्यामुळे ना 4थ्या वर्षी हे सीताफळं धरले आणि वर्षभर ना असंच फेल गेलं. कुठं मुडं आले, कुठं मुडं नाही आले. मग त्या वर्षी काय मार्केटला पाठवलेच नाही आणि आता जवळजवळ हे 3रं वर्ष आम्ही मार्केटला सीताफळं पाठवतो. तर 3 वर्षात पण काय प्रॉफिट काही झालेला नाही आहे. आणि शेतकऱ्याचं असंच आहे की तुम्ही जर 5 रुपये लावले ना तर 2-3 रुपये जरी झाले ना तर त्याचं म्हणणं की जाऊ द्या, लावलेत आपण तर 10-5 रुपये होईना कमी आले आणि झाले. आणि ह्या बागाला आहे ना दरवर्षी ना 1-1.5 लाख रुपये तरी खर्च होतो. आणि असं रान असल्यामुळे ना आम्ही खताकडे जरा जास्त लक्ष दिलं, जेणेकरून आहे ना आपली जमीन बळवट होईल. आणि त्याच्यामुळे आहे ना 2 वर्ष मळी घातली आम्ही, कारण की याच्या त्याच्या सांगण्यानुसार मळीने पण चांगला रिझल्ट आला. पण बाजारभाव नसल्यामुळे ना ते आमचं 3 वर्ष आहे ना असंच फेल गेलं. ह्या वर्षी पण फेल जाणारच आहे. आणि बाजारभाव असे आहेत ना त्याच्यामुळं असं तर काय नाही वाटत की आता याचे पैसे होतेत का नाही. पण माल काय असा झाडाला ठेवता नाही येत. शेतकऱ्याला असं वाटतं जाऊ दे, जेवढे का होईना तेवढे तरी पदरात पडतील. आता हा बाग जवळजवळ आहे ना 1.5 एकर 2 एकरावर आहे. काही याच्यात 2-3 खोड्यामध्ये फुलं लावलेले आहेत. फुलाच्या आधी याच्या आधी कांद्याकडे पण वळवलं होतं. सलग 3-4 वर्षे कांदे केले, पण अतिवृष्टी येऊ, दुष्काळ येऊ, त्याच्यामुळे कांद्याचं पण आम्ही ना लावायचंच सोडून दिलं. एखादा जण म्हटला ना मी लावितो फुकट, तुम्ही काहीच नका करू, तरी कारभाऱ्यांची घरच्यांची अशी अपेक्षा आहे की आम्हाला कांदेच नाही लावायचे. ज्याचे होते त्याचे होते पैसे, कारण की ना ते शेतकरी आहेत ना पहिल्यापासून शेतीत उतरलेले आहेत, जमिनी पण कसणारे आहेत. आमच्या शेतीला 3 दिवसाला पाणी द्यावं लागतं, 4 दिवसाला. काळी आहे ना तिला 15 दिवस जरी महिन्याने जरी पाणी दिलं ना तरी चालतं, ती दम काढी ती. आणि मग हे रानं असल्यामुळे ना याच्यात पिकाची काही शाश्वती नाही आहेत. आता सीताफळं तोडून दिलेत, आता परत 2-3 दिवसांनी 8 दिवसांनी तोडायचे आहेत. याच्यात पण भरपूर अडचणी आल्या, कारण की पहिलं काही माहीत नव्हतं. हळूहळू ना शिकत चाललेलो आहे, दरवर्षी बदल करतोय. आता बघू काय होतंय काय नाही. शेती आहे, शेती तर काही सोडता नाहीत, वडलोपारची शेती आहे. याच्या त्याच्या हाताखाली काम करूच तर आणि याची त्याची मजुरी करूच तर सगळ्यांचं मग म्हणणं येतं की आपली शेती आहे, काळ्या येत आपणच कसलं पाहिजे. नाही काहीतरी आपल्याला आहे ना विषमुक्त का होईना धान्य खायला भेटतंय. सगळ्यांना आता शुभ संध्याकाळ पण होत आलेली आहे. बघा कावळ्यांचा किती आवाज येतोय. जर माझे असेच गावाकडचे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि माझी जर्नी पाहायची असेल, माझी जर्नी पण भरपूर खरतर झालेली आहे. शहरातून गावाला आले आणि गावची पण जर्नी जगायला भेटली, शहरातली पण भेटली. आता पण वेगवेगळा बदल होत चाललेला आहे. त्याच्यामुळे ना माझे व्हिडिओ असेच बघत जा. तर माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. शेअर कमेंट पण करत जा, कारण की मी पण शेतीत नवीनच आहे. जरी काही चुका होत असल्या तर कमेंटमध्ये सांगत जा. श्री स्वामी समर्थ.